महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। माझ्यासोबत खासदार आहेत। आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली, काय या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या सुरू आहे, तुमच्याकडे काय माहिती? सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आमच्या बीडच्या एका लेखीला तिथं जाऊन टोकाचं पाऊल उचलावं लागलं। या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। या घटनेचा घटनाक्रम ज्या दिवशी ती तिथं जॉईन झाली तेव्हापासून आजपर्यंतची ज्या ज्या घटना असतात, जी घटना यांनी घडली म्हणून सांगितलं गेलं, रात्री 8 वाजता यांना सांगितलं आणि 8 वाजता इथून कळल्यानंतर रात्री पहाटे 3-4 वाजले या सर्व कुटुंबाला तिथं जायला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यूज सुरू झाली। मग ही घटना नेमकी कधी घडली, ही घटना घडल्याच्या नंतर तिनं कशी फाशी घेतली, तिचे फोटोज, तिचे सर्व काही गोष्टी, सर्व डिटेल पुरावे त्यांच्याकडून बघणार। ज्या डॉक्टरमध्ये ज्या डॉक्टरनी काय तिला त्रास दिला आहे, ज्या राजकीय मंडळीने तिला त्रास दिला आहे, ज्या पोलीस यंत्रणेने तिला त्रास दिला आहे, ज्या कुणी त्यांनी त्रास दिला याची सर्व सखोल माहिती तिथं जाऊन बसून मी घेणार। 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, पण त्यांना सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याच्यानंतरही मीडियाला बोलणार। पण मी एकच सांगतो की आज मी बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्या या बीड जिल्ह्याच्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायासाठी मी झगडणार। न्यायाला मिळून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आणि मी आत्ताच सांगितलं, मी एखाद्या प्रकरणात आलो की 100% न्याय घेऊनच तिचा शेवट करणार, तिला न्याय मिळून देणार, तिच्या आत्म्याला मी 100% शांती लाभेल आणि या कुटुंबियाला न्याय मिळेल ही माझी जबाबदारी। आता SITची मागणी केली जाते। सध्याचा जो तपास आहे त्या तपासावरती कुटुंबीय समाधानी नाही, तुमची मागणी काय असेल मुख्यमंत्र्यांकडे? एकदा सर्व या प्रकरणाची सखोल माहिती घेऊ द्या 2 दिवसामध्ये, त्याच्यानंतर याला काय SIT लावायची काय CID काय करायचं आहे याच्यावर आपण सगळ्या गोष्टी बघूयात। आता SITचे प्रकरण हे सगळे ह्याच्यापेक्षा पलीकडचं प्रकरण आहे। SIT लावण्याचे ठीक आहे, मागणी आता कुटुंबाची जी मागणी आहे त्या मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्याच्यात काही आणखी कुटुंबाच्या ह्याच्यातून काही नीव राहिली तरीसुद्धा पण या आमच्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही 100% न्याय देईपर्यंत तिच्या पूर्ण कुटुंबाच्या बरोबर आहे। आणि आपल्याला काय मागणी करायची किंवा मला आणखी काय गरज वाटेल ह्या नवीन ॲडिशनल करायची ते मी जाऊन भेटल्याच्या नंतर करेल। एकीकडे माजी खासदारांचं या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव येतं, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री तिथे जाऊन त्यांना क्लीन चिट देतात आणि महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा यावरती पत्रकार परिषद घेतात आणि यानंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटतात। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, मी कसं बघतो याच्यापेक्षा तुमच्या मीडियाच्या लोकांना किती पटलं। मला समजा बजरंग सोनवणे हा कसा दैनंदिन जीवनात वागतो, दररोज काय त्याची ॲक्टिव्हिटी असते हे सर्व जगाला माहीत असते। मग महिला आयोग ह्या किती प्रकरणामध्ये जाऊन पत्रकार परिषद त्यांनी घेतली, जेवढ्या महिलावर अन्याय झाले मागच्या 2 महिन्यात, 3 महिन्यात, वर्षात, त्या 2-4 वर्षापासून आयोगाच्या अध्यक्ष आहेत आदरणीय ताई आमच्या, तर त्यांनी किती जागेवर जाऊन प्रेस घेतली? एकच प्रकरण कशामुळं सिंगल महाराष्ट्रातलं प्रकरण असं की त्याच्यावर तिथं जाऊन त्यांनी प्रेस घेतली। लागली ती आमचं पुण्यामधलं किती मोठं प्रकरण होतं, त्याच्यावर कुठे चकार शब्द बोलले नाहीत त्यांनी। तिकडं आयोगाकडे चौकशी कुणी दिली माहिती त्याची काही नाही। मग या आयोगाला तिथंच का वाटलं ह्याच्यावर सुद्धा बरंच काय आणखी ती काय गोड बंगाला माहीत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा तिथं कार्यक्रमाला गेले, ठीक आहे गेले, त्यांचा शेड्यूल प्रमाणे कार्यक्रम असेल त्याच्यावर आमचं म्हणणं नाही, पण काही अनावश्यक गोष्टी गरज होती का की ह्याच्यात त्यांचा काही संबंध नाही म्हणून क्लीन चिट द्यायची? मग तपास यंत्रणे ती आहेत का, त्यांचे संबंध आहे का नाही ते पोलीस यंत्रणेला करू दे ना डिक्लेअर। आता पोलीस यंत्रणेला किती प्रेशर असेल की जर एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की याच्यात खासदारांचा काहीही संबंध नाही, माजी खासदारांचा, जर असं असेल आता पोलीस यंत्रणेने त्याचे संबंध असल्यानंतर पोलीस यंत्रणा नाहीच म्हणणार ना। हे असं नसतंय चालत, ही चुकीच्या पद्धतीनं यांना जे मॅन्डेट महाराष्ट्रानं दिलं त्याचं माज आला आहे असं मला वाटतंय। माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी एवढं मोठं बोलणं नाही पाहिजे, पण आज ज्यावेळेस माझ्या बीड जिल्ह्यात एका लेकीला तिचा जीव तिथं जाऊन गमवावा लागतो त्यावेळेस वेदना होत्यात हृदयाला आणि त्याच्यामुळे बोलणं ही माझं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ही जी केलं आहे हे मला वाटतं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं केलं असं माझं स्वतःचं मत आहे बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना पण मी भेटणार या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन, जसं मी आमच्या संतोषांना देशमुखचा विषय एकदा हातात घेऊन पार दिल्लीपासून शहासाहेबांना भेटलो तसं हे प्रकरण सुद्धा मी दिल्लीपर्यंत नेईल, सर्व गोष्टी करेल, पण 100% या आमच्या मुलीला सर्व कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, मुलीच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळायला असं आम्ही वागू। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे होते, ज्यांनी आता मी दिल्लीपर्यंत हे संपूर्ण प्रकरण नेणार असल्याचं म्हटलंय। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचं खासदारांनी सांगितलंय। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।